उन्हाळा खूप वाढत चाललेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये काहीतरी थंडगार सरबत किंवा काहीतरी थंडगार पिण्याची आपल्या शरीराला गरज असते. सो त्यासाठी आज आपण एक मस्त असा थंडगार सरबताची रेसिपी पाहणार आहोत. तर इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेले आहे. दूध हे न तापवताच आपल्याला त्यातून 2 पळी दूध हे साईडला काढून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये 2 चमचे कस्टर्ड पावडर मिक्स करायची आहे. तर इथे मी व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे. दूध हे व्यवस्थित उकळलं गेलं की त्यानंतर आपण यामध्ये 1 कप साखर टाकणार आहोत. साखर तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर इथे आपल्याला 2 बॅचेसमध्ये ही कस्टर्ड पावडर जी आपण दुधामध्ये मिक्स केलेली होती ती टाकायची आहे, जेणेकरून यामध्ये गुठळ्या होणार नाहीत. व्यवस्थित मिक्स करून झाले की त्यानंतर यामध्ये आपण ड्रायफ्रुट्स टाकायचे, ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. पाहू शकता ही अशा प्रकारची आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे सरबताची. त्यानंतर इथे मी सब्जा घेतलेला आहे. सब्जा हा 2 मिनिटात आपला भिजून तयार होतो, तो देखील मी याच्यामध्ये टाकलेला आहे. त्यामध्ये देखील आपल्या शरीराला खूप थंडावा मिळतो आणि थोडेसे बर्फाचे क्यूब्स टाकलेले आहेत. प्रकारे आपली थंडगार रेसिपी अगदी झटपट बनवून तयार झालेली आहे. त्याचबरोबर खायला देखील खूप टेस्टी लागते. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.